नमस्कार फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भारतीय न्याय संहिता BNS 2023 या कायद्यातील कलम 1 भारतीय न्याय संहिता BNS 2023 मधील कायदा ह्या कायद्यातील कलम 1 या कलमाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. या कलमाच्या तरतुदी आज आपण समजून घेणार आहोत. भारतीय न्याय संहिता BNS 2023 मधील कलम 1 हे या कायद्याचा पाया आहे. हे कलम कायद्याची ओळख, व्याप्ती आणि अंमलबजावणीची तारीख निश्चित करते. आता या कलमाचे सविस्तर स्पष्टीकरण समजून घेऊया. कलमाचे नाव आहे, संक्षिप्त नाव, प्रारंभ आणि व्याप्ती, शॉर्ट टायटल, कमेन्समेंट आणि ॲप्लिकेशन. त्या व्याख्या काय आहे कलमाची? या अधिनियमास भारतीय न्याय संहिता 2023 असे संबोधले जाईल. केंद्र सरकार राजपत्रातील अधिसूचनेद्वारे निश्चित करेल त्या तारखेपासून हा कायदा लागू होईल. हा कायदा 1 जुलै 2024 पासून लागू झालेला आहे. प्रत्येक व्यक्ती भारताच्या हद्दीत केलेल्या कोणत्याही अशा कृतीसाठी किंवा लोपासाठी म्हणजे ओमिशनसाठी या संहितेअंतर्गत शिक्षेस पात्र असेल, जी या संहितेच्या तरतुदींच्या विरुद्ध असेल. काय म्हटलेलं आहे? प्रत्येक व्यक्ती भारताच्या हद्दीत केलेल्या म्हणजे भारताच्या हद्दीत केलेल्या कोणत्याही अशा कृतीसाठी किंवा लोपासाठी संहितेअंतर्गत शिक्षेस पात्र असेल, जी या संहितेच्या तरतुदींच्या विरुद्ध असेल. कलमाचे सोप्या शब्द स्पष्टीकरण समजून घेऊया. कलम 1 हे थोडक्यात सांगते की हा कायदा कोणाला, कुठे आणि कधी लागू होईल. काय सांगितलेलं आहे? कलम 1 हे थोडक्यात सांगते की हा कायदा कोणाला, कुठे आणि कधी लागू आहे. कोणाला लागू आहे बरं कायदा? तर जात, धर्म किंवा नागरिकत्व विचारात न घेता भारताच्या सीमेच्या आत गुन्हा करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हा कायदा लागू आहे. काय म्हटलेलं आहे? कुणाला लागू आहे? तर जात, धर्म किंवा नागरिकत्व यांना विचारात न घेता म्हटलेलं आहे. भारताच्या सीमेच्या आतमध्ये गुन्हा करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हा कायदा लागू होतो. बरं, कुठे लागू होतो? संपूर्ण भारतभर, जम्मू आणि काश्मीरांसह. आता जम्मू काश्मीर पण ह्याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. तर संपूर्ण भारतावर जम्मू काश्मीरसह हा कायदा लागू होतो. ओके. काय सांगते बरं? जर तुम्ही असा कोणताही गुन्हा केला जो या कायद्यात लिहिला आहे, तर तुम्हाला फक्त याच कायद्यानुसार शिक्षा होईल. काय म्हटलेलं आहे? काय सांगितलेलं आहे? जर तुम्ही असा कोणताही गुन्हा केला जो या कायद्यात लिहिलेला आहे, तर तुम्हाला फक्त याच कायद्यानुसार शिक्षा होईल. आता हे कलम का बरं अस्तित्वात आलं आहे? हे कलम अस्तित्वात येण्याचे मुख्य कारण म्हणजे कायदेशीर स्पष्टता. काय म्हटलेलं आहे? हे कलम अस्तित्वात येण्याचे मुख्य कारण काय? तर कायदेशीर स्पष्टता. कोणताही कायदा लागू करण्यापूर्वी त्याचे नाव काय असेल आणि तो कोणत्या भौगोलिक क्षेत्राला लागू होईल हे ठरवणे आवश्यक असते. ब्रिटिशकालीन भारतीय दंड संहिता IPC 1860 हा पूर्वीचा कायदा होता. हा कायदा भारतीय दंड संहिता IPC 1860 हा जुना कायदा होता. जुना कायदाच्या हा जुना कायदा बदलून नवीन कायदा आलेला आहे, भारतीय न्याय संहिता. तर ब्रिटिशकालीन भारतीय दंड संहिता IPC 1860 बदलून भारतीय संदर्भातील नवीन न्यायव्यवस्था निर्माण करण्यासाठी हे कलम आणि हा कायदा आणला गेलेला आहे. कलमाचं महत्त्व आणि उद्दिष्ट काय? प्रादेशिक अधिकार क्षेत्र निश्चित करणे. काय तर प्रादेशिक अधिकार क्षेत्र निश्चित करणे हे भारताच्या भौगोलिक सीमांमधील कायद्याचे सार्वभौमत्व निश्चित करते. काय करते ते? हे भारताच्या भौगोलिक सीमांमधील कायद्याचे सार्वभौमत्व निश्चित करते. समानता. प्रत्येक व्यक्ती हा शब्द वापरून हे स्पष्ट केले आहे की कायद्यासमोर सर्व समान आहेत. समानता काय म्हटलेलं आहे? तर प्रत्येक व्यक्ती हा शब्द वापरून हे स्पष्ट केले आहे की कायद्यासमोर सर्वजण समान आहेत. निश्चितता. हा कायदा नेमका कधीपासून लागू झाला याबद्दलची संदिग्धता हे कलम दूर करते. हे कलम काय करतं? तर निश्चित करतं की हा कायदा नेमका कधीपासून लागू झाला याबद्दलची जी संदिग्धता आहे, जे कन्फ्युजन आहे, ते दूर करण्याचं काम हे कलम करतं. कलमाचे उल्लंघन, शिक्षा आणि उपाय काय आहेत? तर कलम 1 हे स्वतः गुन्ह्याची व्याख्या करत नाही. कलम हे एक स्वतः गुन्ह्याची व्याख्या करत नाही, तर ते कायद्याची व्याप्ती सांगते. मात्र कलम 1 मधील पोटकलम 3चे उल्लंघन म्हणजे भारताच्या कायद्याचे उल्लंघन होईल. काय म्हटलं आहे? कलम 1 मधील पोटकलम 3चे उल्लंघन म्हणजे भारताच्या कायद्याचे उल्लंघन होईल. शिक्षा काय? जर एखाद्याने भारताच्या हद्दीत गुन्हा केला तर त्याला BNS भारतीय न्याय संहितामधील संबंधित कलमांनुसार उदाहरणार्थ चोरीसाठी कलम 303, हत्येसाठी कलम 103 अशा शिक्षा दिली जाते. या अन्वये शिक्षा दिली जाईल. न्यायालयीन प्रकरणे आणि निर्णय. जरी BNS नवीन असला तरी जुन्या IPC मधील कलम 1 आणि 2शी हा साधर्म्य राखतो.
या संदर्भात काही जुने दाखले महत्त्वाचे आहेत. काय म्हटलेलं आहे, जरी BNS कलम भारतीय न्यायसंहिता हा जरी नवीन कायदा असला तरी जुन्या IPC इंडियन पिनल कोडमधील कलम 1 व 200 हा साधर्म्य राखतो. या संदर्भात काही जुने दाखले महत्त्वाचे आहेत. मुबारक अली विरुद्ध बॉम्बे राज्य हा खटला आहे. या खटल्यात या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते की एखादी व्यक्ती भारताबाहेर असली तरी तिने केलेल्या गुन्ह्याचा परिणाम भारतात होत असेल तर तिला भारतीय कायद्यानुसार जबाबदार धरले जाऊ शकते. काय म्हटलेलं आहे, मुबारक अली गणित विरुद्ध बॉम्बे राज्य या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते की एखादी व्यक्ती भारताबाहेर असली तरी तिने केलेल्या गुन्ह्याचा परिणाम भारतात होत असेल तर तिला भारतीय कायद्यानुसार जबाबदार धरले जाऊ शकते. आता सांविधानिक कलमे आणि इतर कायदे काय आहेत, तर कलम 245 आणि 246 भारतीय संविधानामधील कलम 245 आणि 246 हे या संबंधित असलेले कलम आहे. संसद संपूर्ण भारतासाठी कायदे बनवू शकते, हे अधिकार संविधानाने दिलेले आहेत. कलम 20 भारतीय संविधानामधील कलम 20 पूर्वलक्षी प्रभावाने शिक्षा देण्यास प्रतिबंध. एक्सपोस्ट फॅक्टो लॉज पूर्वलक्षी प्रभावाने शिक्षा देण्यास प्रतिबंध म्हणजेच काय, तर कायदा लागू होण्यापूर्वी केलेल्या कृत्यासाठी नवीन कायद्यानुसार शिक्षा देता येत नाही. तर हे भारतीय संविधानातील कलम लागू होते. पुढे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता BNSS भारतीय नागरिक सुरक्षा संहिता हा कायदा BNSचा कसा राबवायचा, हा कायदा BNS हा कायदा कसा राबवायचा याची प्रक्रिया BNSS मध्ये दिलेली आहे. तर हे कलमे आणि काही संविधानिक कलमे आणि इतर कायदे या कलमाच्या संबंधित आहेत. कलमाची समीक्षा काय आहे, तर कलम हे एक तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण आहे. यात प्रत्येक व्यक्ती हा शब्द वापरल्यामुळे परदेशी नागरिकांनी भारतात केलेल्या गुन्ह्यांचाही समावेश होतो. हे कलम भारताच्या कायदेशीर स्वायत्ततेचा जाहीरनामा आहे. निष्कर्ष काय काढता येईल, तर भारतीय न्यायसंहिता कलम 1 हा या संहितेचा प्रवेशद्वार आहे. हे कलम सुनिश्चित करते की भारताच्या भूमीवर होणारा प्रत्येक गुन्हा भारतीय न्यायव्यवस्थेच्या कक्षेत येईल. हे जुन्या वसाहती मानसिकतेतून बाहेर पडून न्याय आणि संकल्पनेकडे जाण्याचे पहिले पाऊल आहे. काय म्हटलंय, हे जुन्या वसाहती मानसिकतेतून बाहेर पडून न्याय या संकल्पनेकडे जाण्याचे पहिले पाऊल आहे. तर मित्र, आज आपण भारतीय न्यायसंहिता कलम 1 या कलम 1च्या तरतुदी आपण सविस्तरपणे समजून घेतलेल्या आहेत. ह्या कलमाच्या तरतुदी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून या कलमाच्या तरतुदी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजतील. असेच कायदेविषयक ज्ञान मिळवण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रियजनांना मित्रांना फॉरवर्ड करा, जेणेकरून त्यांचंही कायदेविषयक ज्ञान वाढेल. तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.